नरेंद्र दराडे यांच्यावर तोतिया आमदार म्हणून नाशिकमध्ये गुन्हा दाखल। येवल्यात पत्रावरून रंगेल राजकारण। विधान परिषदचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी विद्यमान आमदार असल्याचं पत्र दिल्याने त्यांच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकात तोतिया आमदार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला। तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दबावापोटी माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। या पत्रावरील सही देखील आमदार दराडे यांची नसल्याची माहिती कार्यालय प्रमुख प्रमोद बोडके यांनी दिली आहे। येवल्यात सुरू असलेल्या शिवसृष्टीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या पत्रामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी माजी आमदार दराडे यांना लक्ष्य केलं आहे। या प्रकरणी छगन भुजबळ म्हणाले की नरेंद्र दराडे यांनी दिलेलं पत्र मला प्राप्त झालं आहे। वास्तविक त्यांची मुदत संपल्यावरही विद्यमान आमदार म्हणून पत्र देणं अयोग्य आहे। दराडे यांनी आमदार म्हणून सही देखील केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर तोतिया आमदार म्हणून गुन्हा दाखल होणारच। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतील। अशोक स्तंभाच्या मुद्रा वापरण्याचे काही नियम आहेत, त्यात माजी आमदार व माजी खासदार ती मुद्रा वापरण्याची कुठेही उल्लेख नाही। 6 वर्ष आमदार राहिलेल्या माणसाला हे कळू नये असे ते म्हणाले। आमदार दराडे यांचे कार्यालय प्रमुख प्रमोद बोडके म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना शासनाने येवल्यात शिवसृष्टी मंजूर केलेली आहे। मंत्री भुजबळ यांनी यासाठी पाठपुरावा केला होता, तर त्यावेळी आमदार दराडे बंधू देखील सत्तेत असल्याने त्यांनी येवल्याच्या वैभवात भर घालणारी शिवसृष्टी करावी अशी मागणी केलेली होती। सध्या हे काम प्रगतीपथावर असून घाईत काम होत असल्याने कामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी बांधकाम विभागाकडे माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या लेटर पॅडवरील पत्र कोणीतरी कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे। या पत्रावर स्वतः माजी आमदार दराडे यांची सही नसतानाही राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात आम्हीच या पत्राची चौकशी करावी अशी मागणी करणार आहोत, अशी माहिती दराडे यांचे कार्यालय प्रमुख प्रमोद बोडके यांनी दिली। विधान परिषद सदस्य असताना दराडे यांनी जवळच्या काही कार्यकर्त्यांना त्यांच्या कामानिमित्त पत्र दिलेले असावेत। त्या पत्रावर कोणीतरी शिवप्रेमीने या शिवसृष्टीचा दर्जा राखावी व काम पूर्ण झालेलं नसल्याने उद्घाटनासाठी घाई करू नये असे या पत्रात म्हटल्याचं निदर्शनास आलं आहे। या संदर्भात 4 दिवसापूर्वीच बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आम्ही माहिती दिली असल्याने विषय संपला होता। पत्र देणं हा खूप मोठा विषय नसला तरीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणीतरी गुन्हा दाखल करून जनतेची दिशाभूल करत असल्याने यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे स्पष्ट होत असल्याचे बोडके यांनी सांगितले। मुळात मागील 4 वर्षापासून दराडे यांच्यासह युवा नेते कुणाल दराडे यांनी मतदारसंघात सतत विविध उपक्रम राबवून जनतेच्या हिताचं अनेक सामाजिक कामे देखील राबवली आहेत। याच माध्यमातून वेळोवेळी दराडे यांना विरोध होत आला आहे। त्यातच विधानसभा निवडणुकीसाठी दराडे इच्छुक असल्याने हे षडयंत्र रचलं गेलं आहे। मागील काही दिवसापासून येथे आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू असून त्याचाच परिणाम म्हणजे विरोधकांनी हा गुन्हा दाखल केल्याचंही बोडके यांनी सांगितलं। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।